इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शहर पोलिसांनी गुन्हेगारी आणि टवाळखोरीला चाप लावण्यासाठी विशिष्ट एरिया टार्गेट करत शुक्रवार दिनांक 10 रात्री 8:30 ते 1 वाजेच्या दरम्यान अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवले आणि या धडक कारवाईमुळे मद्यपी, टवाळखोर, हिस्ट्री शीटर्सची चांगलीच पळापळ झाली. विशेषतः कॉलेज रोड आणि जुने नाशिक भागात पोलिसांनी एकाच वेळी वेढा टाकल्याने अनेकांची धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं. सिव्हिल ड्रेसमधील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार समोर येताच उघड्यावर आणि आडोशाला ओपन बार मांडून बसलेल्या मद्यपींचे धाबेदान आणले. अनेक ठिकाणी मद्यपींनी भरलेले ग्लास आणि पॅक तसेच टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. दंडुक्यांचा प्रसाद देत थेट पोलीस ठाण्याची वाट दाखवली. या कारवाई दरम्यान उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या काही सामान्य नागरिकांची चौकशी करण्यात आली. मात्र खातरजमा करून त्यांना योग्य समज देऊन सोडवण्यात आलं. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने उपायुक्त मोनिका राऊत, किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके, प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. भद्रकली परिसरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या सूचनेनुसार सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि पथकाने जुने नाशिक, बागवानपुरा, कोकणीपुरा, नानावली, शिरीषकुमार चौक, द्वारका, भीमवाडी अशा संवेदनशील भागात पेट्रोलिंग करून विनाकारण फिरणाऱ्या 70 संशयितांवर कारवाई केली आहे. दुसरीकडे गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉलेज रोड, महात्मा नगर, आनंदवली भागात वरिष्ठ निरीक्षक अशोक शर्माळे, सुरेश आव्हाड यांच्या पथकांनी 110 जणांना ताब्यात घेतले. या सगळ्यांवर BP ॲक्ट 112, 117 नुसार कारवाई करण्यात आली. तसेच सायलेन्सर बदलणाऱ्या बुलेट चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणारे, आडोसा शोधून मद्यप्राशन करणारे, कट्ट्यांवर बसून हुल्लडबाजी आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना अशा स्वरूपात पोलिसांनी हे सरप्राईज चेकिंग सातत्यानं सुरूच राहणार आहे, असे पोलीस आयुक्तालयाने सांगितलं आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.